केशव भूमि न्यूज। यह है मुंबई से सटे पालघर जिले की पहाड़ियों में बसा जवार तालुका का छोटा सा गांव वालवंडा। इसी गांव में रहते हैं आदिवासी समाज के 90 वर्षीय बुजुर्ग कलाकार भिकल्या लाड़क्या ढिंडा। भिकल्या ढिंडा कभी स्कूल या कॉलेज नहीं गए, उनके पास कोई डिग्री नहीं है, लेकिन उनके पास है अपने पूर्वजों से मिली एक अनमोल विरासत यानी तारपा की कला। आदिवासी संस्कृति की आत्मा माने जाने वाला यह वाद्य यंत्र यानी तारपा जब भिकल्या ढिंडा के ओठों से छूता है तो उनकी मधुर धुन लोगों के दिलों तक उतर जाती है। तारपा के लय के साथ जब वे अपना सुर मिलाते हैं तो पहाड़, जंगल और पूरा गांव मानो संगीत में डूब जाता है। उनकी धुन सुनकर हर कोई मंत्रमुग्ध हो जाता है। सालों से अपनी इस कला के जरिए भिकल्या ढिंडा ने आदिवासी संस्कृति को जिंदा रखा है। इसी कला के सम्मान में कई संस्थाओं और लोगों ने उन्हें सम्मान पत्र और ट्रॉफियों से नवाजा है। आज उनका घर सम्मान पत्रों और ट्रॉफियों से भरा हुआ है, जो उनकी साधना और संघर्ष की कहानी खुद बयां करता है। अब उनकी इसी अद्भुत कला को पहचान देते हुए भारत सरकार ने भिकल्या लाड़क्या ढिंडा को पद्म श्री पुरस्कार से सम्मानित करने की घोषणा कर दी है। सरकार की इस घोषणा के बाद सिर्फ पालघर या जवार ही नहीं बल्कि पूरा महाराष्ट्र खुद पर गर्व महसूस कर रहा है। आइए अब हम आपको सुनवाते हैं इस महान कलाकार की जीवन यात्रा, उनकी ही जुबानी। दोस्तों नमस्कार, मैं हूं संजय सिंह और आप देख रहे हैं केशव भूमि। आज मैं एक ऐसे व्यक्ति के बारे में बात करूंगा जिसके पास कॉलेज की डिग्री तो नहीं है, लेकिन उसके पास विरासत में मिली ऐसी संस्कृति और कला है जिसे सुनकर अच्छे अच्छे लोग जो हैं वो मनमुग्ध हो जाते हैं। और इनकी इसी कला को देखते हुए केंद्र सरकार यानी भारत सरकार ने उन्हें पद्म श्री पुरस्कार से सम्मानित करने के लिए ऐलान किया है और जल्द ही उन्हें इस पुरस्कार से सम्मानित किया जाएगा। वही इस वक्त जो है मैं जवार में मौजूद हूँ और हमारे साथ जो है तारपा वादक भिकल्या लाड़क्या ढिंडा जी हमारे साथ हैं। हम उनसे ही बात करते हैं कि उन्हें यह कला कहाँ से मिली है और इस कला को आगे बढ़ाने के लिए उन्होंने कितनी मेहनत की है। और यह व्यक्ति जो है अपने पूर्वजों द्वारा मिली हुई कला को अब आगे बढ़ाने का काम कर रहा है। वहीं यह व्यक्ति जो है हमारे साथ है, हम उससे जानते हैं कि वह कला उसे कहाँ से मिली है और इस कला को वह किस तरह आगे बढ़ा रहा है। काय सांगणार तुम्ही? हिंदीमध्ये बोलणार की मराठीमध्ये बोलणार? हा, मराठीमध्ये बोला। सांगा, तुमचं काय नाव आहे? माझं नाव भिकल्या लाड़क्या ढिंडा, मी राहणारा वाळवंड्याला। आमचा पहिला नवश्या पिंजोबा वाजवायचा, त्याच्यावर आजोबा धाकल्या वाजवायचा आणि धाकल्याचा लाडक्या वाजवायचा, लाडक्याचा मी भिकल्या वाजवायचा। म्हणजे आमची ही संस्कृती ही मायभूमी माती परीक्षा केली तो मी आदिवासी श्वासाने वाजवती संस्कृती आणि हाताने वाजवती आकृती। म्हणजे आमची ही संस्कृती हे माडाचा पात आहे, त्याला बंबू 2 आहेत आणि त्याला दुधी आहे। म्हणजे परिवार बनवलेला आहे, नर आणि मादी असं याला 2 जिभळ्या बनवल्या, जशी आपली जीभ आहे तशी जिभळ्या बनवल्या आणि ते त्याला श्वास दिला काय श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो। असं हे वाद्य निसर्ग पूजक आहे म्हणून निसर्ग निर्मितीची हे आम्ही तयार केलेलं आहे।
अशी आम्ही पूर्वजांनी जे आम्हाला संस्कृती सांगली ती संस्कृती आज परत टिकवली आहे. म्हणून कुठं तरी आम्हाला सरकार नी थोडाफार हातभार लावला म्हणून आमचा मन समाधान आहे. म्हणजे हीच आमची श्रीमंती असा आम्हाला आज मन समाधान झालेलं आहे. मला तुम्ही सांगा, आता तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं? शिक्षण कुठपर्यंत झालं? शिक्षण आमचे आमचे जन्माला आलो तेव्हा शाळाच नाही होती ना. तर ब्रिटिशचं राज्य होतं. ब्रिटिश गेलं आणि काँग्रेसचं राज्य आलं. तेव्हा पंचायत स्थापन झाली आणि पंचायत स्थापन झाली तेव्हा 3री पर्यंत शाळा इथं पंचायतीने मंजूर केली आणि राहिली. तेव्हा मी 10-12 वर्षाचा मोठा मी शाळेत नाही गेलो ना. आमचा बाप नाही सांग काय शाळा शिकून काय नोकरी करणार आहेस काय? खडूला पैसे नाही, आ पीठ पाटी घ्यायला पैसे नाही, तू काय जाण करस? अरे गुराचारशील तर काहीतरी शेतपाणी करून जगशील. नाही शिकला तर काय नोकरी करणार आहेस? जा गुराशी. मग गुराशी गेलो आणि हे वाद्या माझे आजोबांनी आमच्या वडिलांनी शिकवला. गुराशी नुसता ना तसा वाजवला. ते आज आम्ही देवता म्हणून समजलो. त्यांनी आज मला अनापाण्याला लावला म्हणजे आज खाय प्यायला लावला. असं माझा हे आज माझा भाग्य समजा. जन्माला आलो रिकामा तसा रिकामात जाण्यापेक्षा हे काहीतरी वाद्य करून माझं नाव कमवला. हे माझं एवढीच सांगून माझा मन समाधान झाला. तर मला तुम्ही सांगा, आता किती वर्षापासून तुम्ही हे वाजवत आहे तारपा? आता मी 10-12 वर्षापासून मोठा हे वाजवायला लागलो. आणि आमचं आजोबा पिंजोबा तर ते काळ आणलं ते कधीपासून वाजवत होते मला नाही माहीत. पण पिंजोबा माहीत आहे. नवश्याचा मुलगा धाकल्या आणि धाकल्याचा मुलगा लाडक्या आणि लाडक्याचा मुलगा मी भिकल्या. मग मी 10-12 वर्षापासून वाजवायला लागलो तर आजपर्यंत माझी 91-92 चालला वय माझी. नातू पंतू 8वीला. हा नातू तर कंपनीत सुपरवायझर आहे. तर मला सांगा, आता हे तारपा वाजवायला तुम्ही कुठे कुठे गेले आणि कुठे कुठे तुम्हाला ऑर्डर येते का आता वाजवायला? मी तर तसा तर पहिला पणजीला गेलो, गोवा पणजीला गेलो. बाईप खात्याचे लोकांनी नेला होता. पणजीला गेलो, तिकडून आफ्रिकेला गेलो, ओरिशाला मला नेला होता आणि दिल्लीला नेला. 3 वेळेस दिल्लीला जाऊन आलो. इकडून बडोद्यावर गेलो, इकडून मोठ्या गाडीला याला होऊन गेलो, मथुराला होऊन आणि एकदा गेलो इवनात. इवनात मला तिकडे 10-12 दिवस झालं आणि तिथं माझं धनखड साहेबांनी पुरस्कार दिला. आणि आता तर इकडं फार फिरायला लागलो. म्हणजे ठाणेला मुंबईला किती तरी फेऱ्या झाल्या, वसईला झाल्या, गोरेगाव, मालाड. असं माझं जे जे कार्यक्रमाला ते कार्यक्रमाला मी जायच्या. आज खिशात पैसे दिलं ते घशात घालून घेतलं. ते मी खाल्लं ते काही मला सांगता नाही येणार. पण माझं मेडल माझं जे पत्रक मिळालं त्याची मी आता 25,000चा कपाट बनवून ते कपाटात ठेवलं. ही माझी आज श्रीमंती दिसत. कोणी पण येतात पत्रकार, कोणीतरी आमदार खासदार हे फक्त पाहतात मी कुठं फिरलो. ते मला नाही सांगता येत. पण फिरलो. महाराष्ट्र सरकारने 1,00,000 रुपये दिलं, भारत सरकारने 1,00,000 रुपये दिलं, तसंच केंद्रीय सरकारने 3,00,000 रुपये दिलं. त्याच्यावर परिपंच चालवला, शेतपाणी करतो आणि आज जीवन सुखी आहे माझा. एक मला सांगा, आता केंद्र सरकार तुम्हाला पद्मश्री पुरस्कार देणार आहे, त्याचे ऐलान केलं आहे आता, बरोबर आहे? घोषणा केली आहे केंद्र सरकारने. आता तुम्हाला काही दिवसात पद्मश्री पुरस्कार भेटणार आहे. तर तुम्ही काय सांगणार? हे जे पुरस्कार तुम्हाला देशाचा मोठा पुरस्कार भेटणार आहे, सरकार देणार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? त्याच्याबद्दल काय, आता त्याने पुरस्कार हे माझे आदिवासीला वर्चस्व आणला आणि वर्चस्व पद दिला. तर काही सरकारने मला जर रोजीरोटी दिली तर दुसरे पोरांना मी शिकवण ना, की बाबा हे वाद्याने आपल्याला आम्हाला असा थोडासा पाण्याला लागला म्हणजे खायला लागलो. तर शिका तुम्ही बाबा. भारताची ही शान आहे, भारताची संस्कृती आहे, भारताची आकृती नाही आहे, संस्कृती आहे, ही टिकवली पाहिजे. एवढाच मी सांगेन, दुसरं काय सांगू. ज्याच्या स्वतःचे मनाला विचारला पाहिजे.
स्वतःचा मन काय करेल ते मनाने विचार करून शिकला पाहिजे, एवढा माझा इच्छा आहे. पण सरकारने आता दिला पाहिजे ना. अजून सांगतायत पण अजून पाहिलाही नाही. उंगवतून येईल काय, मावळतून येईल काय, योजना येईल, घर बांधून देतो काय, पैसा देतो काय देईल ते अजून मला नाही सांगता येणार ना. अच्छा, हे जे तारपा आहे जे तुम्ही वाजवता ते हे तुम्ही स्वतः तयार करता की बाहेरून आणतात आणि कसा तयार करतात त्याच्याबद्दल थोडासा माहिती द्या मला. हे माडाचं पात आहे, माडाचा पात आहे आणि हे दोन बंबू आहे, स्त्री आणि पुरुष असा परिवार बनवलेला आहे. त्याला दुधी जोडलेली आहे. ती दुधीला श्वास दिला की श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. असा दुसरा काही यात मस्तनेली नाही. नुसता निसर्गिक आहे. ते बंबू आहे, दुधी आहे, एवढा त्याच्यात हे सजावट केलेली आहे. जर आपले घरवालीला लग्न केला आणि फडका दिला नाही सोबल काय, कपड आपले पुरुषांनी भरलं नाही तर सोबल काय. तसं हे संसारिक आहे. संसारात काय लाग आपल्याला, तसं हे संसारिक बनवलं आहे. हे फार महत्वाचं आहे. वारा येतो तेव्हा झाड हिलतं, वारा नाही तर झाड हिलत नाही. तसं आपल्याला श्वास आहे ना, तो श्वास आहे म्हणून तर जीव जगतं. जर श्वास नाही तर जीव जगणार नाही. तसं हे शरीर म्हणजे डावा उजवा आहे. उजव्या बाजूंचा भोराळी ती दांडी आहे, डाव्या बाजूंची शिरी आहे, असं आहे. लग्न झाला तर आपल्या आवडी निवडीच्या गोष्टी केल्या तेव्हा तर मूलबाळ होतं ना. आवडी निवडीच्या गोष्टी केल्या नाही तर मूल केव्हा मुलगा होणार नाही. तसं हे बनवलेलं आहे. ते मला थोडा बाजून दाखवा ना हे. हा, वाचून दाखवू ना. ह्याच्यात तुम्ही किती प्रकारच्या ध्वनी काढू शकता. याच्या याच्या प्रकारच्या जेव्हा वाजवायला गेलं तर एक म्युझिक 5 मिनिटं तरी वाजवायचा, दुसरा मिनिट 10 परत वाजवायचा. म्हणजे धुनी त्या मनात येतात, मनात येतात, मनात निर्माण होतात. तांगडा सवरी, गोहरा सवरी, पोपटा सवरी, घुंगा सवरी, तुंबा सवरी असं हे म्युझिक येतात. देवीची आठवण येते. जसं का आपले देवीला गेलो, पंढरपूर कोठ आहे, ओरिशा कोठ आहे, कोठच्या ज्या देवता आहे ना, देवाचा स्मरण करायचा. जसं तुम्ही कोठून आलं तर तुम्हाला कसं मी नाव विचारा, तसं त्याच्यात देवाचं नाव घ्यायचा की हवा येते ती, आणि हवेतूच ते निर्माण होतं. ते दुसरा नाही. लिहून द्यायचा रतन तर लिहून देतो. हे धडा कसा ग म भ न तसा तो आम्ही शिकेले नाही. म्हणून मनात अंतकरणात ते हृदयाशीच तयार होतात ते. म्हणून कितीतरी तुम्हाला 20 सांगायच्या 20 सांगन, 50 सांगायच्या 50 सांगन, 100 परत येतील. पण ते तेवढं मनात रुजलं पाहिजेत, मनात आलं पाहिजेत, असं आहे ते. दुसरं मला सांगा, आता हे वाजवायचे असेल हा. तुम्ही कंटिन्यू किती वेळ वाजवू शकता. हे कंटिन्यू अगर तुम्हाला वाजवायचं असेल अर्धा तास, 1 तास, 10 मिनिटं, 5 मिनिटं, किती मिनिटं कंटिन्यू तुम्ही वाजवू शकता ह्याला. नाही तसं नाही. कंटिन्यू म्हणजे ते पथक असला तर मी अर्धा तास, 1 तास, पाऊण तास, 1 तास, सव्वा तास असाही वाजू शकतो. पण ते पथकचा जो रीळ आहे तो रीळ पुरा झाला पाहिजे. आणि ती नाचणारं जो पथक आहे त्यांनी पण तसे गॅप नाही दिला पाहिजे. त्याही गॅप दिला तर आपल्याला पण गॅप येतं. आणि आज वाजवाय घेतला आणि कधी तारप्यानी जर बिघाड दिली, थोडा कमजोरी वाजायला लागला तर बंद करायला लागतं.
मग त्यात सांगू शकत नाही त्याचा कारण श्वास घ्यायला किती प्रॉब्लेम होत होता जेव्हा आपण कंटिन्यू काहीतरी वाजवतो, शंख आहे, हे तर्पा आहे, जेव्हा आपण वाजवतो तेव्हा आपला मध्ये मध्ये श्वास पण घ्यावा लागतो, मोठी मोठी हा, त्याच्यासाठी थांबावं लागतो. श्वास तर हा. बरोबर येतो ना. आपल्या जीवाला जो हृदयाला पण तेवढा श्वास द्यायला लागतो आणि तारप्याला पण तेवढाच द्यायला लागतो. जर श्वास तारप्याला जास्ती दिला तर स्वरदाला कमी पडल, शरीराला कमी पडला तर तारप्याला पण कमी पडतं. मग त्याच्यावर ते बंद करायला लागतं. काय झाला प्रकारचा, कधी खोकला येतो, कधी आपल्याला ताण लागली तेव्हा बंद करायला लागतं, कधी लघवीला जायचं असला लघवी लागली तर मग ते बंद करायचे लागेल. म्हणून तर आपला किंटिंग म्हणजे तो तेवढा रील पुरा होत नाही असा. किती वेळ आहे तुमची आता? माझी वय माझी वय 92 चालली आता. 92. हा, 92 चालली याचं. पण वाटत नाही तुम्ही 92 वर. हा, मग तर ब्रिटिशच्या काळ गेला, ब्रिटिश राज्य गेलं तोपर्यंत मी 10-12 वर्षाचा मोठा ना. येऊना इकडे 10-10, 12-12 पळायला लागली तर मी घरात जाऊन दपून राहायची, लहान लहान पोरांना दपून ठेवायची. आई वडील कामाला गेलेली, मग ठेवली. तर जवळजवळ सकाळी 8 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत सतत विमानात जायची, काळी पंखाची. मग आम्हाला आडवडला सांगला काही कुठं तरी बंब टाकचल, आपल्याला मारून टाकचल, इकडे काही दारी निघायच्या नाही. असं मग इकडे येऊन गेली, इकडे गेली एक बाजू. तर मला एक सांगा, आता हे जे तुम्हाला संस्कृती आहे, ही जी कला आहे तुमच्या पूर्वजांनी दिली, तुम्ही आजपर्यंत आणले, आता तुमच्या पुढे ही संस्कृती वाढली पाहिजे, टिकली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काय काय केले आहे? आणि जेव्हा आजची यंग पिढी आहे त्यांना तुम्ही काय ह्याचे ट्रेनिंग दिले आहे का आणि देत आहे का? नाही, सध्या आता मी देतो ना, पण कधी ती माणसं जर जास्त आली तर त्यांना जेवण खावण द्यायचे आपले ऐपत नाही, चहा द्यायचा ऐपत नाही. म्हणजे थोडी येतात, अर्धा तास 1 तास सोडून देतो. नाही मग मला असं मी इकडं तिकडं जास्त नाही, 30-40 लोक मी त्यांना शिकवलं. ट्रेन केलं तुम्ही? हा, पण ते आता ते सांगत मग अजून आम्हाला शिकव, पण ते दुधी मिळली पाहिजे, मेन मिळला पाहिजे. आता माझं वहिष्कार झालो, माडावर हे पाती आणायला जमत नाही, हे दुधी तेवढं पिकत नाही. लोक पिकवतात पण भाजी करून खातात, भाजीला मग जास्ती ते पिकतच नाही. आता ही जी काय माझ्यापुरती माझी 3-4 जी जेवढं राहिली ना तेवढीच माझ्याच पुरता वापर करतो, दुसऱ्याला मी विकत नाही. तो धंदा केला असता तर पण तेवढा ते साहित्य पाहिजे ना, ते साहित्य नाही. आणि जो वाजवतो तो 4-5 साहित्य बनवून ठेवतो आणि वाजवतो. बाकीच्याला करून देता येत नाही. कोणी सांग 400 न 500 न 1000 न 2000 मी देतो पण मला बनवून दे. पण तेवढी ते साहित्य गवसायला बराचसा खर्च आहे. माडाचा पात पाहिजे, ही मेण पाहिजे, त्याला ही दुधी पाहिजे, त्या सगळा मेहनत करायला सगळा साहित्य असला तर 10-15 दिवसांनी होतं ते. नाहीतर वर्ष निघून जातं, साहित्य नसला तर वर्षही जाईल, असं होतं ते. म्हणून बनवून नाही मी देत, शिकवायला शिकवण मी, पण सगळा साहित्य तुमचाच आणायचा, असं आहे. तुमचे नाव काय बोलले? भिकल्या लाडक्या धिंडा, राहणार वाळवंडा, ठीक. जव्हार तालुका, पालघर जिल्हा. ठीक है। आपने देखा ये जवार के एक छोटे से गांव में रहने वाले भिकलिया लड़कियां ढिंडा हैं और ये अपने पूर्वजों द्वारा मिली हुई कला और संस्कृति को आगे बढ़ाने का काम कर रहे हैं। और इनकी संस्कृति और इनका तरपा बजाने का जो अंदाज है, इनके तरपा के आवाज को सुनकर अच्छे अच्छे लोग जो है मनमुग्ध हो जाते हैं। और इनकी कला को देखते हुए केंद्र सरकार ने जल्द ही इन्हें पद्म श्री पुरस्कार से पुरस्कारित करने का ऐलान किया और कुछ दिनों में इन्हें इस पुरस्कार से सम्मानित किया जाएगा। अगर हम इस तारपा की बात करें तो इनका कहना है कि इस तारपा को वो खुद बनाते हैं और जिसके लिए वो है तड़कुल के पत्ते, लौकी और बांस को जोड़कर जो है एक खुद तारपा बनाते हैं और एक अच्छी धुन निकालते हैं, खुद निकालते हैं, क्योंकि ये पढ़े लिखे तो है नहीं कि जिन्हें जो एक म्यूजिक या सीखने के लिए जो चीज़ें होती है वो उन्हें सीखने को मिले, लेकिन इन्होंने अपने मन से सीखा है और अपने ही धुन से ये बजाते हैं।
अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहें अपडेट।